नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 किती व कधी मिळणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या खरीप हंगामाची लगबग पाहायला मिळत आहे। एकीकडे चांगल्या पावसाच्या आणि नव्या पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसरीकडे मागील हंगामात झालेल्या नुकसानीचे विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास होत असलेला हा विलंब अत्यंत चिंताजनक आहे। ऐन पेरणीच्या आणि खते बियाणे खरेदीच्या वेळी खिशात पैसा नसल्याने योजनेच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। चला तर मग पीक विमा वाटपाची सद्यस्थिती आणि खात्यात पैसे कधी जमा होणार याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। पीक विमा योजनेतील सहभागात मोठी घट। कारण काय मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक कवच मिळावे यासाठी सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी, क्लिष्ट नियम आणि भरपाई मिळण्यास लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास उडत चालला आहे। कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर ही निराशा स्पष्टपणे दिसून येते। मित्रांनो, 2023 आणि 24च्या तुलनेत तसेच 2024 आणि 25 या वर्षात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अक्षरशः निम्म्याहून अधिक घटली आहे। यामागे प्रशासनाची उदासीनता आणि हवामानाचा लहरीपणा ही प्रमुख कारणे आहेत। नुकसान भरपाईला विलंब आणि शेतकऱ्यांची नाराजी का? मागील हंगामात सततच्या पावसामुळे सोयाबीन, भात आणि ज्वारी यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांनी भरपाईच्या सूचने वेळेवर देऊनही भरपाईची प्रक्रिया रखडली आहे। या विलंबामागे विमा कंपन्यांच्या मूल्यांकन पद्धतीतील बदल हे सर्वात मोठे कारण आहे। महसूल मंडळ स्तरावरील निकष। पूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वैयक्तिक पंचनामे केले जायचे, आता मात्र संपूर्ण महसूल मंडळ स्तरावर सरासरी नुकसान गृहीत धरून भरपाई ठरवली जाते। स्थानिक हवामानातील तफावत। आजकाल एका गावात अतिवृष्टी होते तर शेजारच्या गावात थेंबभरही पाऊस नसतो। अशा परिस्थितीत सरासरी काढण्याच्या नियमामुळे ज्याचे खरे नुकसान झाले तो शेतकरी भरपाईपासून वंचित राहतो। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी। मित्रांनो, सरसकट सरासरी पद्धत बंद करून पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि दाव्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी बळीराजाची रास्त मागणी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक विम्या संदर्भातली हे महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती आणि तीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।